हे थर्ड जनरेशन डिव्हाइस आहे. यामध्ये 3 सीटी आहेत, एक आर फेजसाठी, एक वाय फेजसाठी आणि एक बी फेजसाठी. इथे तुम्ही कनेक्शन टर्मिनल्स पाहू शकता. ही एक 4 कोर केबल आहे ज्यामध्ये आर, वाय, बी आणि न्यूट्रल आहेत. आर फेज L1 ला जोडलेले आहे, वाय फेज L2 ला, बी फेज L3 ला आणि न्यूट्रल हे N ला जोडलेले आहे. जसे तुम्ही पाहू शकता, हा 100 एम्पियर सीटी आहे आणि आर मार्किंग दर्शवते की हा आर फेज साठी आहे. करंट फ्लोची दिशा S1 ते S2 अशी आहे, म्हणजे S1 हे सोर्स साइडकडे आणि S2 हे लोड साइडकडे असले पाहिजे. त्याचप्रमाणे वाय फेज साठीचा सीटी येथे वाय मार्किंग सह दिलेला आहे आणि बी फेज साठीचा सीटी येथे बी मार्किंग सह दिलेला आहे. हे DIN रेल माउंट आहे. या क्लॅम्पच्या मदतीने डिव्हाइस DBच्या आत MCBच्या शेजारी माउंट करता येते. आता आपण थर्ड जनरेशन डिव्हाइस DIN रेलवर माउंट करत आहोत. डिव्हाइस रेलवर ठेवा, टेस्टर क्लॅम्पमध्ये घाला, तो खाली ओढा आणि डिव्हाइस रेलवर दाबा. आता डिव्हाइस सुरक्षितपणे माउंट झाले आहे. हा आर फेज सीटी आहे जो आर फेजवर बसवला जाईल. येथे आर मार्किंग दिसत आहे. सीटी अशा प्रकारे बसवला पाहिजे की ॲरोची दिशा करंट फ्लोच्या दिशेशी जुळली पाहिजे. आपण रेड वायर सीटी मधून पास करून पुन्हा MCB टर्मिनलमध्ये बसवतो आणि स्क्रू घट्ट करतो. त्याचप्रमाणे वाय आणि बी फेजचे सीटी देखील बसवले आहेत. आता आपण या केबलच्या मदतीने डिव्हाइसला पॉवर देणार आहोत. पॉवर सप्लाय मुख्य MCBच्या इनपुट साइडमधून घेतली जाते, जेणेकरून MCB ट्रिप झाला किंवा बंद झाला तरी डिव्हाइस चालू राहील. आपण L1 मधील वायरला MCB टर्मिनलच्याच कनेक्शन पॉइंटवरून आर फेजला जोडत आहोत. योग्य रीडिंग्स मिळण्यासाठी आणि एरर्स टाळण्यासाठी आर, वाय, बी आणि न्यूट्रल यांचा सिक्वेन्स योग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. जसे तुम्ही पाहू शकता, पॉवर इंडिकेटर आता ऑन आहे आणि वायफाय इंडिकेटर रेड कलर मध्ये आहे. याचा अर्थ डिव्हाइस अजून वायफायशी कनेक्ट झालेले नाही. आता मी हे छोटे बटन दाबणार आहे. तुम्ही पाहू शकता की वायफाय लाईट आता ब्लिंक होत आहे. याचा अर्थ डिव्हाइस पेअरिंग मोड मध्ये गेले आहे. आता तुम्हाला OHM_export_ नावाचे वायफाय नेटवर्क दिसेल. ते सिलेक्ट करा आणि ABCD 1 2 3 4 हा पासवर्ड टाकून कनेक्ट करा. कनेक्ट झाल्यानंतर तुमचे डिव्हाइस तुम्हाला नेटवर्कमध्ये साइन इन करण्यास सांगू शकते. त्यावर क्लिक केल्यावर पेअरिंग पेज उघडेल. हा तुमचा बॉट ID आहे. कृपया वायफाय नेटवर्क निवडण्यापूर्वी बॉट ID योग्य आहे याची खात्री करा. आता तुम्हाला उपलब्ध वायफाय नेटवर्क्सची यादी दिसेल. तुमचे नेटवर्क निवडा आणि पासवर्ड टाका. बॉट यशस्वीरित्या वायफायशी कनेक्ट झाल्यावर इंडिकेटर लाईट ग्रीन होईल. जसे तुम्ही पाहू शकता, ग्रीन लाईट आता ब्लिंक होत आहे. याचा अर्थ डिव्हाइस इंटरनेटशी यशस्वीरित्या कनेक्ट झाले आहे. जेन 3 डिव्हाइस सिंगल फेज मोडमध्ये वापरण्यासाठी वाय आणि बी फेजचे सीटी काढून टाका आणि फक्त आर मार्किंग असलेला आर फेज सीटी वापरा. सप्लाय साइडवर लाईव्ह फेज मधून पॉवर घ्या आणि दाखवल्याप्रमाणे L1, L2 आणि L3 ला लूप करा. न्यूट्रल कनेक्शन हे N टर्मिनलला जोडा. यासह जेन 3 डिव्हाइसची इन्स्टॉलेशन आणि सेटअप प्रक्रिया पूर्ण होते.